तसं काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अतुल लोंढे जे आहे, खरं तर अतुल भाऊ कशा पद्धतीनं नावाची निश्चिती जरी असली तरी 6 भरणार 4 भरणार अशी चर्चा सुरू आहे. नाही, असं आहे की ती सगळी स्ट्रॅटेजी मोठ्या नेत्यांनी आखलेली होती. BJP आपल्या एका वेगळ्या भ्रमात होती. जी जबाबदारी आज पक्षाने दिली आहे ती ताकदीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल मी. खरं तर अनेक वर्षांचे तुमचे काँग्रेस पक्षामध्ये काम आहे, खरं तर आज संधी दिली. नाही, मी सन्मान समजतो. निवडणुकीचा निकाल काय लागेल तो लागेल, पण हा सन्मान आहे की ज्या पक्षानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या पक्षानं जगातली सर्वात मोठी लोकशाही उभी केली, ज्या पक्षानं सामान्यातल्या सामान्य माणसाला पंतप्रधान राष्ट्रपती बनवण्यापर्यंतची परिस्थिती निर्माण केली, त्या पक्षाचा उमेदवारांनी सन्मानाचीच बाब आहे. निवडणुकीचं गणित कसं असणार आहे, कारण संख्याबळाचा सगळा खेळ असणार आहे. कुठंतरी ह्या सगळ्यात मोठे सर्व गणी सर्व स्ट्रॅटेजी ज्या आहे त्या आमच्या मोठ्या नेत्यांनी आखलेल्या आहे आणि आम्ही जिंकण्यासाठी लढतो आहे. यापूर्वी अशा पद्धतीचा निकाल आणण्यात यशस्वी आलाय काँग्रेसला, यावेळेस काय आहे? राजेंद्र मुळकांच्या वेळेस आपण पाहिलं त्यावेळी आमचा जो गणित नव्हतं, अभिजित वंजारींच्या वेळेस पण गणित नव्हतं. आता पण गणित नाही आहे, पण वैचारिक लढाई आहे. ज्या लोकांना लोकशाही आणि संविधानाशी प्रेम असेल, ज्या लोकांना जी महागाई आहे, जेनजीचे CBSE आहे, NTAने जे कारनामे केले आहे नीटमध्ये, या सगळ्या गोष्टी आणि बेदरकारपणे महिलांवर बलात्कार केल्यानंतर त्यांच्या पाठीशी उभं राहणार BJPला मतदान करायचं की लोकशाहीसाठी आणि या सगळ्या सामान्य जनतेसाठी उभं राहणाऱ्या राहुल गांधी, सोनिया गांधीजी, मल्लिकार्जुन खरगेजी यांच्या काँग्रेसच्या पाठीशी उभं राहायचं हे त्यांना ठरवायचं. खरं तर काँग्रेसला एकत्रित राहून हे निवडणूक लढावी लागेल. कुठेतरी वाद आहे अशा पद्धतीची चर्चा. अजिबात काहीच वाद नाही. माझ्यासोबत सगळे नेते होते, पूर्ण महाविकास आघाडीचे नेते होते, त्यामुळे वाद आहे असं म्हणायला काही जागाच नाही आहे. काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक 100% पूर्ण महाविकास आघाडी एकत्रितपणे. महाविकास आघाडी जी आहे एकत्रितपणे निवडणूक लढतील अशा पद्धतीची भावना जी आहे अतुल लोंढे यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची नक्कीच असणार आहे. कशा पद्धतीनं ही निवडणूक लढली जाणार आहे, संख्याबळ कसं जुळवलं जाणार आहे हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.